नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांची खूप मोठी कामगिरी। अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्या ठिकाणी सेवंत हेमंत अपार्टमेंटमध्ये आग लागलेली होती। तर यामध्ये प्रत्येक नागरिक म्हणत आहेत की काँग्रेसचे चेतन नरोटे आपली जीवाची पर्वा न करता नागरिकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तर यामध्ये आपण स्वतः चेतन नरोटे सोबत मुलाखत घेऊ। सेवन इवन हे रेल्वे परिसरामध्ये ते माझ्या विनोददादाचा भाग आहे आणि ह्या इथल्या नागरिकांनी मला कॉल केला की आमच्या बिल्डिंगच्या खालच्या मजल्यामध्ये आग लागली आहे आणि मी महानगरपालिकेत जायला तयार झालो आणि महापालिकेत मी जाणार होतो, पण मी लगेच इथं आलो तर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती। त्याप्रमाणे लगेच मी आवटे साहेबांना फायर ब्रिगेडच्या सगळ्यांना अलर्ट केलो। त्याप्रमाणे एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी, 7 गाड्या ह्या ठिकाणी आल्या। पण आम्हाला लक्षात आलं की आग फार मोठी आहे। पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर जे लोक होते ते घाबरून काय चाललंय काय त्यांना कळलं नाही। एवढी मोठी आग, भीषण धूर आल्यानंतर काय लोक खाली पळत आले आणि काय लोक घाबरून वर गेले। 35 लोक, ते 35 लोक 2 तास वरच होते आणि त्या भागामध्ये कसं माझा हा भाग टच असल्यामुळं माझे कार्यकर्ते, विनोददादाचे सगळे कार्यकर्ते ह्या भागामध्ये लगेच पोचले आणि त्या सगळ्यांनीच आम्हाला पोरांनी आग विझवण्यापासून, काय पाडण्यापासून, उचलण्यापासून गाड्या बाहेर काढल्या, 2 व्हीलर गाड्या बाहेर काढल्या। काय 2 व्हीलर गाड्या लॉक होता, हे गाड्या रक्षी इथं पोचत नव्हत्या, त्या गाड्या सगळ्या उचलून बाहेर काढल्या। हे सगळं करत असताना पोलीस यंत्रणेनं देखील ह्या ठिकाणी आम्हाला फार मदत केली। होडुस्कर मॅडम असतील, बापू बांगट असतील, साळुंके साहेब असतील, भरेट साहेब असतील, ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे महानगरपालिकेने 40 गाड्या या ठिकाणी आमच्या रेस्क्यू व्हॅन आल्या, महापालिका आयुक्त आले, महापौर आले, सर्व आमचे सहकारी इथं आले, पण एकही जीवाची हानी झाली नाही। सर, नेमकं कशामुळे काढलं आता त्या माहितीमध्ये आपल्याला जावं लागेल नेमकं काय झालं काय नाही। पण आग लागल्यानंतर नागरिकांनी फोन केला, आम्ही आलो आणि आग विझवताना कुठल्याही माणसाला धक्का देखील लागला नाही। सगळे लोक आमचे सुखरूप बाहेर पडलेत। ह्यामध्ये महानगरपालिकेचा फार मोठा रोल होता, त्यांनी ते चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे। लास्ट फुटपाथ 40 गाड्या या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या आल्या होत्या। त्या 40 गाड्याच्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि त्यांना साथ देणाऱ्या आमच्या मॅडम स्वतः करून होत्या, त्यामुळे यांचा फोटो फार महत्त्वाचा आहे। हो हो आणि त्यांना ॲक्च्युली प्रत्येक स्पॉटवर गेल्यानंतर खूप लोक ॲग्रेसिव्ह असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला, परंतु मेंबर्सांनी ते स्वतः असल्यामुळे आणि पोलिसांनी आम्हाला इतके सहकार्य केलं त्याच्यामध्ये की त्याच्यामुळं आणि सर्वांच्या आपल्या सहकार्यामुळं ही आग जी आहे ती कंट्रोलमध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये। आणि मेंबर साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते यांचं प्रामुख्याने खूप मनापासून आभार आहे आणि पोलिसांनी जे फोर्सफुली रेस्क्यू केलं त्याच्यामध्ये आम्हाला जमलं नाही ते मॅडम आणि बांगर साहेबांनी केलं, हे महत्त्वाचं आहे। जळायचं काय तर आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।